टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातले। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जवळजवळ 15 तारखेपासून या मुसळधार पावसाला सुरुवात झालेला आहे। मे महिन्यामध्ये कधी ह्या नद्या वाहत नसतात, पण मेच्या अखेरीस या इचलकरंजीतील पंचगंगा नदी आहे दुतुंडी वाहलेली आहे। गेल्या 10 ते 15 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे नद्यांच्या पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यातील ही पंचगंगा नदी सध्या रुद्र अवतार घेतलेला आहे। आपण जर बघितलं तर रुई येथील आपण पुलावर असून हा व्ह्यू आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवते की नदीचं पाणी जवळजवळ 7 ते 8 पटाने वाढलेलं आहे। समुद्राच्या जशा लाटा येतात त्या पद्धतीने या लाटा दिसल्या आहे। जवळजवळ रुईचा हा बंधारा पूर्ण पाणी गेलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवर जवळजवळ 8 ते 12 बंधारे संपूर्ण पाणी गेले। यामध्ये राजाराम बंधारा असू दे, रुईचा असू दे, चंदूरचा असू दे, इचलकरंजी, राजापूरचा हे बंधारे संपूर्ण पाणी गेलेलं आहे। गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेती हे पाणीसुद्धा आता पंचगंगेच्या पातळीत वाढ झालेली आहे। हे पूर्ण आता पंचगंगेचं पाणी शेतीमध्ये सुद्धा घुसून आता शेतीचंही नुकसान झालं आहे। जर पावसानं आज सकाळपासून थोडी विश्रांती घेतली जरी असली तरी धरणंसुद्धा 50% राधानगरी असू दे, काळमोडे हे 50% धरणं आता भरलेले आहेत। पण असा जर पाऊस मोसमी हंगामाचा पाऊस जर सुरू झाला आणि पावसाळा असा सतत जर राहिला तर शेतीचं मोठ्या प्रमाणात तर नुकसान होतंच, पण जरा उघडीप दिल्यामुळे शेतीच्या हंगामाची जी पहिली पेरणी असते त्यालासुद्धा कुठेतरी हातभार लागणार आहे। पण येणाऱ्या काही दिवसात 7 ते 8 दिवसामध्ये हवामान खात्याने असं वर्तवलं 7 ते 8 दिवस मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार म्हणून महाराष्ट्रात सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन निखिल विसेचे मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, रुई, इचलकरंजी।